डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे। जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर महामानवाला अभिवादन करण्यासाठी आता दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे। तर दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळल्याचं चित्र सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आहे। तर जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी आता दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी झाल्याचं सकाळपासून पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील दादर येथील चैत्यभूमी परिसरामध्ये नागरी सोयी सुविधांसह विविध तयारी करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी येत असतात। सकाळी 8च्या सुमारास चैत्यभूमीचे दरवाजे खुले करण्यात येणार आहे। तर आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। दादरच्या चैत्यभूमी परिसराची ही दृश्य आपण पाहतोय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय दादरच्या चैत्यभूमीवर दरवर्षी येत असतो आणि दादरच्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जय्यत अशा पद्धतीची तयारी देखील करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी येत असतात। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या अनुयायांसाठी आता अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। 8 वाजता दरवाजे खुले केले जाणार आहे। तर दादर या ठिकाणावरून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी पहिल्यांदा दादरच्या परिसरामध्ये जातो। मीनाक्षी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आहे। महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी दादरच्या परिसरामध्ये येत असतात। चैत्यभूमीवर ते लीन होत असतात। सध्याची तयारी कशा पद्धतीची आहे? शुभम, आपण पाहतोय की आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे आणि याच निमित्तानं आपण पाहतोय की दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये अनुयायांची अल्लोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे, अगदीच काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी चैत्यभूमी परिसरात असलेलं हे जे स्मारक आहे त्या ठिकाणी हे द्वार जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत आणि अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जे अनुयायी आहेत ते मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशभरातून या ठिकाणी येत असतात। सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण स्मारक जे आहे ते फुलांनी सजवलेलं आहे। सोबतच बाहेरचा जर परिसर आपण पाहिला तर मोठ्या संख्येनं जे अनुयायी आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे थोड्या वेळाने ही रांग जी आहे ते पूर्णतः दादरच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अनेक लोक जी आहेत किंवा मग लहान मुलं जी आहेत ती या ठिकाणी चैत्यभूमी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ही सगळीच लोक जी आहेत या सकाळी पहाटे या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात आणि आजच्या दिवसाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती तुमची काय भावना आहे? भावनालाही चांगलं आहे, विचारलंही चांगलं त्याच्याबद्दल। तुम्ही कुठून आलेला आहात? मी नागपूरहून आलेलो. नागपूर. अगदीच किती वाजता तुम्ही इथे आलेला आहेत? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्यांच्या प्रती तुमच्या काय भावना आहेत? बाबासाहेब आमच्याकरता तर देव आहेत। त्यांनी आम्हाला पुनर्जन्म दिल्यासारखा आहे आणि त्याकरता मी नागपूरहून इथे खास आलेलो आहे। अगदी सर, काही महिला आहेत त्या देखील सकाळी पहाटे आज लवकर आलेल्या आहेत। ताई, आता काय सांगाल? नमो बुद्धाय, जय भीम। आपणा सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आम्ही कमीत कमी जेव्हापासूनचं 79 पासून जे आम्ही चैत्यभूमीला येतो, आमचं सगळ्यात महत्त्वाचं हे श्रद्धास्थान आहे। अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे आणि आम्ही सकाळी म्हणजे रात्री 12 वाजतापासूनच भीम जयंती महोत्सव आमचा झालेला आहे। खरं म्हणजे 9 तारखेपासूनच आमचा भीम महोत्सव चालू झालेला आहे आणि आज दिवसभर कार्यक्रम आहेत। म्हणून आम्ही सकाळी इथून दर्शन घेतल्यानंतर सगळे भीम जयंतीचे कार्यक्रम आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आणि प्रभात फेरी वगैरे करतो। नक्कीच, तुम्ही काय सांगाल? कारण आजच्या दिवसाला ठिकठिकाणी कार्यक्रम असतील, चौकामध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचे चौक आहेत त्या त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत। तुम्ही कसं आजच्या दिवसाचं नियोजन केलंय?
जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव शोभा त्रिभुवन. आम्ही मुलुंडहून आलेलो आहोत. आमचा अणुमोदना वुमन्स ऑर्गनायझेशनचा ग्रुप आहे आणि मला सांगायचं हेच आहे की आजचा दिवस म्हणजे आमच्या पुनर्जन्म झालेला आहे या दिवशी. आणि आज जर बाबासाहेब आले नसते तर आज आम्हीही इथे नसतो. ह्याच्यामुळे हा क्षण आणि हे दिवस आम्हीच काय पण पूर्ण भारताच्या बाहेरचे लोक साजरे करतात, कारण आज बाबासाहेब जन्माला आले म्हणून आज हा दिवस आपण बघत आहोत आणि आज आपण ह्या स्थळावर आहोत. आणि जर बाबासाहेब नसते आलेत तर आज सुशिक्षित वर्गही नसता आणि आज आम्ही या ठिकाणी नसतो. म्हणून ह्या दिवसाला खूप खूप महत्त्व देऊन मला वाटतं पूर्ण भारतवासियांनी ह्या दिवसाला साजरं केलं पाहिजे, कारण यांच्यामुळेच आपण आज आहोत. जय भीम. जय भारत. नक्कीच. तर अनेकांचं श्रद्धास्थान आहे. यासोबतच आपण पाहतोय की जी गर्दी आता पाहायला मिळते, अगदीच थोड्या वेळाने आपण पाहू शकतो हीच गर्दी अनेक जे अनुयायी आहेत ते देखील वाढताना पाहायला मिळतील. त्यामुळे एकीकडे आज मुंबईमध्ये रविवारचा दिवस आहे, मेगा ब्लॉक आहे तिन्ही मार्गावरती. कुठेतरी या सगळ्याच अनुयायांना येण्यासाठी या ठिकाणी येण्यासाठी मात्र रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे कुठेतरी त्यांची गैरसोय देखील होऊ शकते. पण मात्र सध्या आपण पाहिलं तर चैत्यभूमी परिसरामध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत दरवर्षी या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी येतात आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी अनुयायांमध्ये देखील आता उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मी थेट नागपूरला जातोय. दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानेश्वर, महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीच्या परिसरात देखील आता अनुयायांची गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळते. संपूर्ण देशभरात जयंतीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे? अगदी शुभम. दीक्षाभूमी स्थळाला जे आहे ते विशेष महत्व आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी जे आहे ती लाखो अनुयायासोबत बौद्ध धर्माची जी आहे ती दीक्षा घेतली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायाची गर्दी जी आहे ती त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी सुरू झालेले. आपल्यासोबत काही या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी जे स्वतः कुटुंबासमेत या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळी झालात. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? वकीलपेठ नागपूर मेडिकल चौकाकडून. बाबासाहेबांची आज जयंती आहे, काय त्यांच्या प्रती तुमच्या भावना आहे? खूप खुशी आहे त्यांची जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मदिवसानिमित्त. बस एवढंच. अच्छा, काय सांगशील तू? सकाळीच आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलायस, काय भावना आहे तुझी? काय नाही, त्यांना मानतो म्हणून. अच्छा, पाहू शकतो की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे आहे त्या दीक्षाभूमीवरती सकाळपासून अनुयायीची गर्दी जी आहे ती व्हायला सुरुवात झाली आहे. आणि आता थोड्या वेळामध्ये आता नागपूरमध्ये सध्याला निवडणुकाचं वातावरण असल्यामुळे राजकीय मंडळी देखील या ठिकाणी बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, त्याचबरोबर नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील आणि त्याचबरोबर अनिल देशमुख यासह अनेक बडे नेते जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे आहे ते थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये जे आहे त्या आता सकाळपासून जी गर्दी आहे ती गर्दी अजून थोड्या वेळामध्ये अजून वाढणार आहे. आणि एकूणच पाहिलं तर मोठा उत्साह आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला अभिवादन केल्यानंतर लोकांमध्ये एक ऊर्जा, एक प्रेरणा मिळते, अशा भावना जे ते या ठिकाणून व्यक्त केल्या जात आहे. शुभम. अगदी ज्ञानेश्वर, तर दादरच्या चैत्यभूमी परिसरातून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत होत्या, तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामधून ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. दोघांचे देखील धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.